नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा निरीक्षक महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या रिकामी जागा कोटी आहे, तर 1.5 कोटी आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट। महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1.5 कोटी असून हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 9.3% इतके आहे। तसेच सर्वाधिक लोकसंख्या नाशिक, नंदुरबार आणि पालघर। नेक्स्ट क्वेश्चन। रिकामी जागा प्रक्रियेद्वारे एक जीव त्यांच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो, तर समस्थिती। त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट। समस्थिती ही भौतिक तसेच रासायनिक स्थिती असून ही शरीराच्या अंतर्गत भागात कार्यरत असते। शरीराचे तापमान आणि द्रव्य संतुलन ठेवण्याचे प्रमुख काम करते। नेक्स्ट क्वेश्चन। पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांची महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापले आहे, तर 10.73% क्षेत्र व्यापलेले आहे। तसेच गोदावरी नदी खोरे 49.5%, भीमा कृष्णा नदी खोरे 22.6%, तापी पूर्णा नदी खोरे 16.7%, कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या 10.73%। नेक्स्ट क्वेश्चन। अनुसूचित जमातीची लोकसंख्येतील साक्षरता दर रिकामी जागा टक्के आहे, तर 65.7% आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती। एकूण लोकसंख्या 1.5 कोटी, प्रमाण आहे 9.3%, साक्षरता आहे 65.7%, सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग, तसेच सर्वाधिक लोकसंख्या नाशिक जिल्हा। नेक्स्ट क्वेश्चन। कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांवर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार देबीसिंह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता, तर बंगाल या ठिकाणी कार्यरत होता। त्याचबरोबर काही महत्त्वाचा पॉईंट। देबीसिंह राज्यघराण्यातील राजा होता, हे संस्थान बंगालमध्ये स्थित होता। नेक्स्ट क्वेश्चन। कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलमपल्ली बाल मुरलीकृष्ण हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते, तर व्हायोलिन या वाद्यासाठी प्रसिद्ध होते। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट। नेक्स्ट क्वेश्चन। महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार वर्ष 2018-19 मध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के होते, तर 55% होते। त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट। महाराष्ट्राच्या 2020-21 आर्थिक पाहणीनुसार वर्ष 2018-19 निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 55% आहे। नेक्स्ट क्वेश्चन। जगातील प्राण्याच्या एकूण प्रजातीपैकी रिकामी जागा अधिक प्रजाती भारतात आहेत, तर 7.5%हून अधिक प्रजाती भारतात आहेत। त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट। भारतातील पश्चिम घाट हा जैवविविधतेसाठी ओळखला जातो। जगातील प्राण्याच्या एकूण प्रजातीपैकी 7.5%हून अधिक प्रजाती भारतात आढळतात। नेक्स्ट क्वेश्चन। 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती, तर 17.72% एवढी होती। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत। लोकसंख्या किती होती, तर 121 कोटी, स्त्री पुरुष प्रमाण 943 होते, बाललिंग गुणोत्तर 919 होते, घनता किती होती, तर 382 एवढी घनता होती, साक्षरता किती होती, तर 73% एवढी साक्षरता होती। 2001च्या तुलनेत 2011ची वाढ 17.72% एवढी होती। नेक्स्ट क्वेश्चन। खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते, तर नारायण मेघाजी लोखंडे यांचे वर्णन केले जाते। त्याचबरोबर महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत। जन्म 1848 ठाणे येथे झाला। मृत्यू 9 फेब्रुवारी 1897 मुंबई प्लेगच्या साथीने झालेला आहे। अनुयायी महात्मा फुलेंचे अनुयायी। जनक कोण होते, तर कामगार चळवळीचे जनक। पहिली कामगार संघटना स्थापन बॉम्बे मेल हॅट असोसिएशन 1848ला झाली। नेक्स्ट क्वेश्चन। सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय रिकामी जागा वर्ष आहे,
तर 65 वर्ष आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. नियुक्ती कोण करते तर राष्ट्रपती करतात. पदावधी वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत कार्यकाळ हा 6 वर्षाचा. राजीनामा कुणाकडे दिला जातो तर राष्ट्रपतीकडे दिला जातो. संसदेच्या शिफारसीनुसार त्यांना पदावरून दूर करता येते, कारण गैरवर्तन व अकार्यक्षम शपथ 3 अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. निर्मिती उल्कापिंडाच्या आघातामुळे. ठिकाण लोणार बुलढाणा. क्षेत्रफळ 1.13 चौकी मी. खोली 150 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आहे. 2008मध्ये यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला आहे. लोक बिरादरीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला आहे. 2002मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.